बाळू मामाच्या नावानं चांगल काय नाही करत बाळू मामाची मेंढर दर्शन झाले बघा. मस्त बघा मेंढरू किती भारी. वर उन्हात आम्ही जरा झाडाकडे थांबलो तर मेंढराचा जरा आनंद घेतो. मेंढर बघून थांबलो. तुम्हाला पण याचं दर्शन देतो. दर्शन घ्या मेंढरामध्ये. बघा किती भारी भारी मेंढर. उशीर झाला. जय श्रीमन्नारायण, जय श्रीकृष्ण, राधे राधे. मित्रांनो बघा आता आम्ही चाललोय उमदीला. जय श्रीमन्नारायण बोल. जय श्रीमन्नारायण. हा आता आम्ही चाललोय उमदीला. तुम्ही पण आमच्या बरोबर चला. आम्ही माझ्या चुलत भावाला भेटायला चाललोय. तुम्ही पण आमच्याबरोबर चला. बघा आता मजा आनंद रस्त्याने आनंद घ्या. तुम्ही पण आमच्याबरोबर. हे नवीन व्लॉग आहे. तुम्ही पण चला आमच्यासोबत. सकाळ सकाळचं वातावरण कसं आहे बघा. आम्ही निघालो आता. गाडीवर बसलेला आहे. हेल्मेट घातलंय, गॉगल घातले. बघा सकाळ सकाळ सूर्य भगवान कसं उगलेलं आहे. झाडाच्या मधून सूर्य कसं दिसतो बघा. इकडं या पेट्रोल पंपला आम्ही गाडीला पेट्रोल टाकून आता इकडं आम्ही चहा घेऊन आहे ना. हे माझ्या समोर आहे ना. हे जे दिसतंय हे पुण्यावरनं येतं आहे. इकडून पुण्यावरनं आलं की हे रस्ता सरळ जाते सोलापूर. हे इकडं सोलापूर. तिकडं गाड्या चालल्या आहेत तिकडं. आता आम्हाला जायचं इकडं सोलापूर रोडने सरळ जायचं. चला मित्रांनो मग चहा घेऊया. चहा घेऊन माझी धर्मपत्नी इथे चहा पिते. हे बघा मित्रांनो इकडं सोलापूरला जात असताना मध्ये बघा पेट्रोल HP पेट्रोल पंपाचं टाके किती मोठे मोठे आहेत. मागं बघा किती जोरात गाडी. आता आम्ही इथं थांबलो सगळे. बस थांबलो. हे बघा मित्रांनो आम्ही इथं थांबलो होतो या हॉटेलच्या इथं. तर आम्हाला इडली सांबार वगैरे खायचं होतं. तर तिथं मिसळ वगैरे असं भेट. दोस्तों अभी हम लोग सोलापुर रोड पे. अभी इंदापुर यहाँ से 10 किलोमीटर है. अभी नेशनल हाईवे 65 पे हम लोग जा रहे हैं. अभी उमदी. आम्ही हायवेला आहे. हायवेपासून जर बघितलं इंदापूर सिटी असं दिसते बघा. इंदापूर हे बघा. हा
मग काय ऑर्डर केलं आपण? मेंदू वडा. इडली आणि मेंदू वडा ना. ठीक आहे बघू खाऊन बघू आपण आलो आता इथं ह्या रेस्टॉरंटला, माऊली रेस्टॉरंट टेंभुर्णी. इथं सगळं असं आहे, भारी आहे लोकेशन सगळं. टोल नाकाच्या एकदम शेजारीच. खाऊन बघा, सांगा चव सांगा कसं आहे ना. चांगलं आहे ना. मग आम्ही पण खाऊन बघू आता. चला मित्रांनो, मी पण जरा खाऊन बघतो, भुका लागले, सकाळीपासून निघाले. वाव, एकच नंबर. त्याचं क्वालिटी पण चांगलं आहे ना. पिली का तू? पिऊन बघ. कसा चहा? भारी आहे. खरंच भारी आहे. माझ्या पाठीमागं जे काय दिसतंय हे टेंभुर्णी भरपूर बाजूलाच आम्ही बसलेलो आहे, नाश्ता करायला लागतो. सुस्वागतम. विश यू सेफ अँड हॅपी जर्नी. सुस्वागतम. मित्रांनो, आता आम्ही जाणार पंढरपूर मार्गे. ह्या पुला काढून राईट मारलं की पंढरपूर रोड लागतो. तर ह्या रस्त्याने सरळ गेल्यानंतर आपण आता पुढं जाईल तसा न्यूज तुम्हाला दाखवून देत राहू की पुढं गेल्यावर कसं आहे, काय आहे ते. हे हायवेला असं सर्व काय आहे बघा, व्ह्यूज असा आहे. पण आपण आता टेंभुर्णी रस्त्याने आलो, इकडं आता जातो पंढरपूर. मग आता आम्ही इथं थांबलोय. कुल्फी, मावा कुल्फी. मावा कुल्फी तुम्ही पण खावा. मित्रांनो, आता ऊन लय आहे. उन्हात आम्ही या निंबाच्या झाडाखाली थांबलेलं आहे आणि पुढे येतं मावा कुल्फी भेटली. इथं आम्ही थांबलेला आहे. पुढे बघा, गाड्या किती मोठे मोठे जातात. पंढरपूरच्या रोडला आहे. एक कुल्फी जमलेले, अजून एक कुल्फी खाणार आहे म्हणते मॅडम. तुम्ही पण खावा मग अजून. खाऊ ना. हां. मामा राम राम. वा, कसं काय, बरं आहे? हो, एकदम ठीक. बर, तुमची कुल्फी आम्हाला खूप आवडली. हा, त्यामुळं आम्ही थोडा तुमचा व्हिडिओ काढतोय. अजून 2 कुल्फी द्या. आपलं नाव काय म्हटलं मामा? भारत सोनार. बर. प्रॉपर इथं टेंभुर्णीच का? टेंभुर्णी का काय? परिते गावाचं नाव परिते. बर. बघा, आम्ही इथं पंढरपूरला जाताना इथं थांबलेलं आहे आणि मामाची ओळख करून देतो. तुम्ही पण या रस्त्याने आला पंढरपूरला जाताना इथं कुल्फी खावायला बिंदास थांबा. भारी वेळतंय. आता उन्हाळ्याचा दिवस थांबलं पाहिजे. बघा मित्रांनो, गाडीवर काय काय आहे. इकडे एक बॅग आहे, हेल्मेट. इकडे एक बॅग आहे. हे पोरासाठी खेळणं घेऊन चाललंय याच्यामध्ये. पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल रुक्मिणी आई मैया की जय. की जय. आम्ही आलो पंढरपुरात.
मित्रांनो, हे पंढरपूर आणि सोलापूरला जाणारा मेन सिग्नल आहे. हे बघा, आता ह्या सिग्नलला मी उजव्या हाताने वळून सरळ बघा कृष्णा नदी गंगा गंगा मैया की जय हो, जय हो गंगा मैया जय हो, चंद्रभागा की जय. पंढरपूर रोडने पुढे जात आहे. हो पंढरपूर इकडं सरळ ना. पंढरपूरच आहे हे. हा नाही आम्हाला इकडं जायचं आहे. उमदी चर्चन मार्गे उमदी. मॅपला वाचले गडबड गोंधळ आहे. सांगायला तुला 3-4 चौक आहेत. क्रांतीवीर लहुजी चौकात आलो आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे माझ्या डाव्या हाताला वळून आलो तर इथं समोर एक चौक लागला, ते क्रांतीवीर लहुजी चौकात आहे. हां हां ठीक आहे घे घे. भेटली का? आंबेडकर पुतळा आहे, पण आता आंबेडकर पुतळ्यापाशी आलो आहे, समोर आलो आहे. इथून आपण वीर सावरकर चौकातून आंबेडकर चौक, आंबेडकर सिग्नलपासून आता आम्ही सरळ इकडं जाणार. त्याच्या इकडं सरळ गेलं की इकडं रेल्वे ब्रिज काहीतरी दिसलं मला. आता मी इकडं पुढं जाणार सरळ. बघा मित्रांनो, आता आम्ही एक शॉर्टकट रस्ता निवडलेला आहे. त्या रस्त्याने आम्ही चाललोय आता मंगळवेढ्याला. जात असताना बघा द्राक्षाची बाग आहेत. बघा कसलं भारी भारी इकडं सगळीकडं द्राक्षाची बाग आहेत. सगळं कामं चालू आहेत. कसलं काम चालू आहे इकडं, सगळं द्राक्षाचे बागायत केलेले आहेत सगळे इकडं. बघा बघा मित्रांनो, आम्ही दोघं पती पत्नी कसं दिसतो पण गाडीवर. हा हेल्मेट काढलो आहे. आता बघा पुढं मेंढरं आहेत. मेंढरं किती छान उभारलेत, गोळा होऊन उभारलेत एकदम. बघा मित्रांनो, द्राक्षाचे बाग आहेत. तर बघा कसलं भारी भारी झालं इकडं. द्राक्ष पण तयार आहेत आता विकायला. काय काढायला का काय कळेना, पण कामं जोरात चालू आहेत इकडं. पाऊस पडलेला आहे, पेरणी चालू आहे. बघा इथं पेट्रोल पंप व्हावं लागले. अशा माळ रानामध्ये खेतीवाडीमध्ये पेट्रोल पंप व्हावं लागले. बघा ते भारी एकच नंबर. अशा माळ रानात सुद्धा खेतीवाडीमध्ये पण असं पेट्रोल पंप झालं की पेट्रोलचं टेन्शनच नाही. बघा पप्पाईचे झाडं बागायत रे बाबा. पप्पाईचे बागायत बघा. अरे पप्पाईचे बागायत भारी भारी झाले. ते भारी भारी एकदम भारी. आता बघा इथं काय पुढं जायचं माहीत नाही आता आम्हाला. हा इथं काहीतरी बिगाव काहीतरी गावात नाव विचारावं लागेल आम्हाला. इथे एक झेंडा आले कुठलं तरी. एकदम शेतीवाड्याचं ऊस वेस खतरनाक एकदम. एवढा भर उन्हामध्ये आम्ही जातोय ना. जात असताना हे बघा इकडं शेतीवाडीच्या लोकेशनमध्ये आम्ही आलेलं आहे. तर शेतकऱ्याने बघा शेताचं वातावरण, शेतामध्ये पाणी असल्यामुळं, थंड वातावरण आणि गरमीचं वातावरण असल्यामुळं आहे ना, गार वारे येतो. गार वारे येत असताना उन्हाचं काय असर लागत नाही. आता आपण तावशीमध्ये आलो बघा. तावशी हे बघा तावशी गाव आलं आहे. या गावातून आपल्याला आता कुणीकडे जायचं, कुणीकडे जायचं, कुणीकडे जायचं, कुणीकडे जायचं, कुणीकडे जायचं. मित्रांनो,
हे बघा वडा हमेशा भरून वाहत असतंय. इकडं बघा आता ही नदी पूर्णपणे सुकलेली आहे. बघा ह्या वड्यातून आम्ही पलीकडे जात आहे. तुम्ही मारापूरमध्ये आलो. श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान. येळकोट येळकोट जय मल्हार. तर बघा मित्रांनो, आम्ही मालरानातून येत असताना, शेतीवाडीतून येत असताना इथं बघा मंगळवेढा सरळ आहे का? नाही इकडं आता मंगळवेढाला इकडं हे रस्ता जातो. बोर्डमध्ये पण सरळ पान केलं तर पण कधी काय जास्त कळालं पण नाही. हे बघा मित्रांनो, आता आडाने रस्त्याने जर आलं तर तुक्या होत्यात घेऊ नका. सरळ रस्त्याने जावा आणि सरळ हायवेने जावा आणि हायवेने आपल्याला कुठे जायचं असतं हायवेने प्रवास करा. असं एकच प्रॉब्लेम आहे. असं मालराने रस्त्याने करू नका. आम्हाला जरा इकडचं शेतीवाडीचं व्ह्यूज घ्यायचं होतं, बघायचं होतं. आम्ही जरा माहिती घेत इकडे शेतीवाडीचं व्ह्यूज आम्ही घ्यायला लागलो आहे. आम्ही तुमच्यासाठी काही पण करायला तयार आहे. तुम्ही तुमचं चॅनल आहे, तुमचं प्रेम विश्वास असंच आमच्यावरती असू दे. आम्ही तुमच्यासाठी असं शेतीवाडीचं व्ह्यूज घेऊन येऊ. आज खेड्या गावाने जाऊन असं चांगले व्ह्यूज, ऊस शेतीवाडीमध्ये कसं करतायत, कसं शेतामध्ये नांगर मारतायत. बघा ट्रॅक्टरने बघा तो नांगर कसं मारायला लागला तिकडं बघा. असं सगळं आम्ही तुम्हाला नवीन व्हिडिओज घेऊन येऊ. हे शेतात लोक कसं राहतात, काय करतात इकडं बघा. असं सगळं हे पत्र बांधून इकडं राहतात आणि शेतात कामं करतात. सगळं बघा ऊस आहे. मागं तुम्हाला दाखवलं द्राक्षाचं, मागं तुम्हाला दाखवलं पपईचं. आता इकडं ऊस आहे. बघा ऊस आहे. पाण्याची बागच मित्रांनो, हे सर्व काय पंढरपूरच्या इकडं आहे. सगळं पंढरपूरची शेतीवाडी आहेत सगळे. माऊलीच्या जागी माऊलीचे लोक किती आणा मित्रांनो. म्हस, शेळ्या, जनावरं भर उन्हामध्ये कसं बांधलेले आहेत लोक. रानात बघा कसं राहतात, कसं इकडं शेतीवाडी होत्या, कसं करतात लोक. हे बघा इकडं सगळं शेती आहेत. तर बघा मित्रांनो, इकडं एवढं शेती मेहनत केल्यावर फळ आपल्याला हे तर शक्य आहे. बघा या रस्त्याने पब्लिक पण भरपूर आहे तसं बघायला गेलं तर. ऊस सगळं बघेल तिकडं ऊस. बघा इथं हे लागतं काय ते डाळिंबर. डाळिंबरचं बागायत आहे इकडं. डाळिंबर आहे काय भरपूर काय. शेतकरी काय नाही करू शकत. आपल्या भारत देशातून 56 भोग करतंय हे खरं आहे, सत्य आहे. नाही आहे पण आपल्या भारतात 56 भोग आहे मित्रांनो. ना मंगळवेढा आपल्याला 4 किलोमीटर आहे. आपल्याला मंगळवेढ्यातून उंदीला जायचं. त्यामुळं हा व्हिडिओ जरा लांब होईल, मोठा होईल. थोडा आवडीनं बघा आणि तुम्हाला नवीन असंच ते ब्लॉग्स घेऊन येतो. बघा निंबाचे झाडं, निंबू आपण निंबू 10 रुपयाला 1, 20 रुपयाला एक घेतो. बघा इकडे शेतकरीचे सगळ्या बागायत लागलेले आहेत. निंबाचे बागायत लागलेले बघा. इकडं या साईडला बघा, इकडं बघा. इकडं सगळं कामं चालू आहेत. आता उन्हाळा दिवस आहेत ना, रानं आहे ना नांगरून ठेवलेले सोडलेले आहेत. आता बघा एक पाऊस पडलं ना, बघा नागोबा देवस्थान. जय नागोबा. बघा आता एक पाऊस आता भरपूर पाऊस पडलं ना, आता परत एकदा आता पेरण्या चालू होते. आता पेरण्या चालू झालं की बघा गौमाता कसं झाडाखाली शांत भरलेले आहे. एकच नंबर. इकडे जनावर आहे. जनावरच मस्त घर बांधलं आहे. एकच नंबर. बघा इकडं सगळं काय वातावरण. या रस्त्याला येऊन आम्ही मस्त झालो, बरं वाटलं. तुमच्यासाठी आम्ही काय पळून जाते ते.
मामाच्या नावानं चांगलं हे आहेत बाळ मामाची मेंढरं. काय नाही कर, काय नाही कर. हे बघा मित्रांनो, जे आता रानामध्ये आहे ना, ते काळे काळं दिसतं ना, काळं काळं, ते ड्रीप योजना बघा. अशा भर उन्हाळा तिकडं दुष्काळामध्ये तिकडं पाण्याची व्यवस्था इकडचे शेतकरी लोक किती छान व्यवस्था करतात. पाणी साठवची व्यवस्था करून, ड्रीप योजना करून, ठिबक पाण्याची व्यवस्था इकडं अशा डोंगर परिस्थितीमध्ये इकडं शेतकरी करतात. किती छान व्यवस्था करतात नाही, असं हे बघून खूप आनंद वाटतो. आपण मंगळवेढामध्ये आलो आहे. हे मंगळवेढाचं इथे स्वामीजींचं सिग्नल आहे. आता आम्हाला जायचं उमदीला. आता कोणाला तरी विचारून जाऊ. मग काय आता काय प्यायला लागलात? जिरा सोडा. जिरा सोडा. नाही मित्रांनो, हा वाजता कोण आता जिरा सोडा प्यायला मंगळवाड्यात. बघा बस पण आले इकडं मंगळवाड्यात. इकडं सगळे असे दुकानं आहेत. बघा हे सगळे दुकानं आहेत. आम्ही आता इथं थांबलो आहे, गाडी लावली इकडं, ह्या झाडाखाली थांबले. ते येतात तर बघा इकडं असे मंगळवेढामध्ये दुकानं आहेत. हे असे दुकानं आहेत. ते माझ्या बायको जिरा सोडा पिती. या जिरा सोडा पिऊया. खूप गरमी आहे हे असं एरियामध्ये. आता इकडं गाडी लावली, ही अशी गाडी आहे. आणि बघा असं बघा मित्रांनो, आता आपण मंगळवाड्यातून बाहेर पडतोय. आपण आता निघालोय उमदी. तर हे रस्ता जातो विजापूर कर्नाटक. विजापूर 86 किलोमीटर आहे, उमदी 32 किलोमीटर आहे. सरळच जायचं आपल्याला. आता बघा हे उन्हाचं भर उन्हात दिवस आहे, प्रवास आहे. तर इकडचं सर्व असं येत दाखवत आहे. मला आवडले की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असे खेड्याखेड्या गावातले व्ह्यूज आहे ना, कुणीही नाही काढत. म्हणून आहे ना, हे आम्ही जरा वेगळ्या दृष्टिकोनातून हे जगासमोर आणायचा प्रयत्न करत आहे. तुम्ही पण जरा प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडीनं बघा. काय चुकलं मुकलं असेल पुढचं लेकरं म्हणून आम्हाला माफ करा, क्षमा करा. हे बघा. तर बघा मित्रांनो, पुढे एक ब्रिज येतो आहे. आता तो ब्रिज असणार आहे माझ्या अंदाजाने हायवे असणार आहे. तो असणार आहे पंढरपूर. एक मिनटं पुढं तिथं बोर्ड लिहिलेलं आहे, वाचून बघा. एक जाणार आहे विजापूर. विजापुराला सरळ जायचं आहे, सोलापूरला लेफ्टला जायचं आहे माझ्या. आणि सांगोल्याला जायचं आहे, राईटनी जायचं. सांगोला राईट. बघा विजयपूर सोलापूर. विजापूरला आम्ही जाणार, विजापूरला आम्ही आता इकडं सरळ जाणार, विजापूरला सरळ. हे गाड्या पण असं चालवतात ना की रस्त्यात. बघा हे ब्रिज
सामान आला आहे तर खाली ट्रक एकदम आडवा आली. हा ना, इकडं बघा या ब्रिजच्या खाली आलं की इकडं रेल्वे पेट्रोल आपलं पेट्रोल पंप आहे, रिलायन्स पेट्रोल पंप आहे. आता बघा ट्रक अचानकच आडवा आले तर काय करणार. आम्ही इकडून आता सरळ या दिसते ना या ब्रिज तिथून आता आम्ही सरळ इकडं पंढरपूर रोड क्रॉस मंगळवाडातून इकडून सरळ आम्ही आलो. आता आम्ही जाणार विजापूर रोडने जाणार कुठं. तर बघा मित्रांनो, आता सूर्य बघा कुठं गेलेला आहे. सूर्य एकदम वरती इकडं वर गेलेला आहे. सूर्य किती वर गेलेला आहे बघा. आता भर दिवसा एकदम माझं बस झाले बघा. बस गेले बस बघा. उमदे बालेवाडे तळसंगी हे इकडं वर जाते. मित्रांनो, मेंढरा दिसायला लागले याचा अर्थ आपला प्रवास सुखकरमय आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. ठीक आहे चालतं. मग आता भुका लागले, आता काय खाणार आहे? चला आता आपण काय ऑर्डर दिले बघू काय येते. बघा पोटाला काहीतरी आता भुका लागले. हां, ते सगळेजण मस्त जेवा लागले. तिकडे पण जेवते. आतमध्ये पण रूम आहे. व्हेज हॉटेल आहे पूर्णपणे व्हेज हॉटेल आहे. बघू आता पहिल्यांदा आले येतं जेवण बघूया कसं दिसते काय. पनीर टिक्का डाळ तडका. रोटी भाकरी. हे मोठं काय कांदा आहे का? ठीक आहे, डाळ तडका. ओके, हे डाळ तडका आहे आणि हे टिक्का पनीर टिक्का बहारी. बघा डाळ तडका. मिरची बघा कसं खतरनाक आली. मिरची तडका आहे, लाल मिरचीचा तडका. काय नको मला बस. या मग मित्रांनो, जेवण करूया. तुम्ही पण या, जेवण करो. अच्छा नहीं लग रहा आपने. कैसा लग रहा है खाना? कसं लागतंय? चांगलं आहे, मस्त आहे. बघा मित्रांनो, पण हे आहे पनीर टिक्का आणि डाळ तडका आणि रोटी. डाळ तडका आणि हे रोटी. मस्त स्वाद भारी आहे या हॉटेलमध्ये. जेवतो आता. तुम्ही पण या जेवायला. मग धर्मपत्नी काहीतरी बोलणार आहे. काय बोलणार आहे? या जेवायला. बरं, जेवण छान आहे हॉटेलमध्ये. बरं, जेवण झाल्यावर सोप पण भेटला आम्हाला. पाण्याची बॉटल पण आली. हा मित्रांनी देतो. ये जाऊ तिकडे. चल ये तिकडे जाऊया आपण. ये आम्ही पण तुझेच आहे. ये कोण आले? येता आमच्याकडं. कोण आले? श्रीहरी. श्रीहरी म्हटलं की बघतोय ना. आता बसला बघा. आयशा
कोण आहे कोण आहे हे कोण आहे चष्मावाले म्हातारी कोण आहे ये हे चष्मावाले म्हातारी कोण आहे कोण आहे फोन मधून बाहेर आली का काय माहिती आता मग कसं बरं हो. शंभू महाराजाचा आशीर्वाद एकदम फर्स्ट क्लास. हो तुला गाडी आणली हो गाडी आणली गाडी आणली आणि काय काय आणलंय गाडी आणली मग पळायला चालू आहे. काढा की काढा की मग बघा आता आम्ही आता उमदीला आलेलो आहे. हे माझं भाऊ रोहिदास, माझी वहिनी बारकं पोरग वहिनीचं श्रीहरी, म्हणजे मोठं पोरग शंभू महाराज आमचा, आणि माझी बायको तुम्हाला सगळ्यांना माहिती. आणि इथून पुढे काय होतं ते आम्ही तुम्हाला सांगतो. ते कुठं बसला तुम्ही? गाडीवर कुठं बसला? कुठं बसला तुम्ही? कुठं बसला? गाडीवर बसला? अरे वा वा जोरात आहे बाबा, गाडी जोरात आहे हो. फिरवा लागला तेव्हा बघा त्याच्या मापाच आलं बरोबर, परफेक्ट आहे ते आहे ना, परफेक्ट. हसतोय यार. हा आवडलं? आवडलं तुला? छान 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 एकदम. शिरारी ए शिरारी बघा एकच नंबर, भारी दिसतंय कपडे अंगात. बटन घाला ना. कुठं बटन बसवायचं? बटन कुठं आहे? त्यात घालून वर ओढायचं वाटतं. बटन नाही ह्याला अडकवतंय नुसतं. इथं असं घ्या नाही तर बटन लावा ना. आवड झालं तर एका बटनावर काय 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 बघा श्रीहरी नटला आता. ऑरेंज ऑरेंज दिसायला लागला. ऑरेंज ऑरेंज काय म्हणते बाबा? काय म्हणाल ते? श्रीहरी श्रीहरी पप्पा इकडे बघ. म्हणायचं का बाबा म्हणायचं? बाबा इकडं काय करायलायस? कुणाकडे बसलाय जाऊन? कुणाकडे बसलायस? सांग कोणाकडे बसले? कोण आहे ती चष्मावाले म्हातारी? मोठी मम्मी. चष्मावाले म्हातारी कोण आहे? बघत नाही, लय मुद्दाम करते एकदा अजून असणार. काय सवय पडली की मग ते बाबा बाबा चल मग आता गाडी आणली तुझ्यासाठी. ते बघ गाडी उभारली तुझी तिथं. ते बघ हे बघ तुझी गाडी तिथं उभारली. हे बघ निवांत खेळायला लागलं बाबू. जोळीत खेळतो, जोळीत खेळतो. हे बघा मित्रांनो आपला श्रीहरी. आई कशात झोपलायस? हे बघ कशात झोपलाय, कशात झोपलाय? जोळीत बघा जोळीत. आतमध्ये आहे बाबा बाबा दे बाबा.
बघते कसं तुमच्याकडे धन्यवाद मित्रांनो.